आज मी काहीही करून डॉक्टरांचा पत्ता मिळवणारच. ठीक आहे, तुम्ही जे काही कराल त्यावर कोणाला संशय येणार नाही याची काळजी घ्या. मी सगळं व्यवस्थित करेन आणि मला काहीही होणार नाही. बेस्ट ऑफ लक. आणि काही लागलं तर मी आहेच. हो, ठेवते. कसं आहे ना, माझ्या सासूनी जे काही मला सांगितलं ते मी तुला सांगते. पालक सूप हे बेस्ट आहे. पहिल्या 3 महिन्यामध्ये अजिबात धावपळ करायची नाही. शरीराला विश्रांती द्यायची. खाणं पिणं सुद्धा घरचं शुद्ध आणि सात्विक ठेवायचं, कळलं? हो. हे तेलकट तुपकट असं जर काही खाशील ना तर बघ. काय नाही नाही. आणि हे काय पितीयस तू सूप? असं थेंब थेंबाने पितात का फुर्र फुर्र करत? जरा ते चांगलं चमचाभर घे म्हणजे संपेल ते लवकर. गरम गरम आहे, खूप गरम आहे. हळूहळू पिते. आणि हे पालक सूप आहे ना, हे तुझ्यासाठी बेस्ट आहे अगं. काय नाही पालकामध्ये खनिज असतात, लोह असतो, प्रथिनं असतात आणि मुळात रक्तवाढीसाठी उत्तम. हो. झालं ना खाऊन? काय दिसतंय ना तुला ती पिती येते? मग अहो नाही आई, मी यासाठी म्हणत होते, म्हणजे कसं आहे, आता जर थोडा वेळ मिळाला ना तर मी तनयाला सोबत घेऊन पोथी वाचायचं म्हणत होते. जर पोथी वाचली तर होणाऱ्या बाळावर चांगले गर्भसंस्कार होते. शिवाय माझी आई म्हणते अशा अवस्थेत पोथी वाचलेलं चांगलं असतं बाळासाठी. आणि मला तेवढंच पुण्य पण मिळेल ना. का तुला कशाला पुण्य मिळायला पाहिजे? मी वाचणार आहे आजपासून पोथी. मी करणार आहे पारायण. आमच्या बाळावर चांगलेच गर्भसंस्कार व्हायला पाहिजे. तुमच्यासारख्या खोटारड्या माणसांच्या नकोय. आई हे पारायण वगैरे काय असतं? मला नाही येत. अगं तुला काहीच करायचं नाहीये. पोथी मी वाचणार आहे, पारायण मी करणार आहे. तू फक्त शेजारी बैस आणि मनोभावे ऐक. हा, आता ते लवकर सूप संपव आणि खाली आहे. मी जरा तयारी करते पोथी वाचनाची. आली मोठी गर्भसंस्कार करणार. आई गो बापरे, माझी कंबर. बरं झालं या म्हातारीच्या तावडीतून सुटले. ही बाई नुसती मागे लागते. जाऊ दे, मम्माला फोन करते. बोल बच्चा. बोल काय बोल. या म्हातारीने ना नाकी 9 आणलेत माझ्या. नुसतं आपलं असं कर तसं कर, असंच कर तसंच कर. काय यार मम्मा, मला कंटाळा आलाय आता. आज आता काय नवीनच या बाईनी फॅड काढलंय. काय म्हणे पारायणाला घेऊन बसलेली मला. काय म्हणाली, काय तो शब्द काय होईल? हा, काहीतरी गर्भसंस्कार होतील म्हणे. काय आता हे? तनया, हे बघ, थोडे दिवस सहन कर. थोडे दिवस ना तोंड देखलं तरी वागायला लागेल ना तुला असं. आणि डोंट वरी, माझं प्लॅनिंग सुरू झालंय. कंपनीतला जास्तीत जास्त पैसा आपल्याकडे कसा येईल ना याचं. आता थोडेच दिवसामध्ये सगळे शेअर्स आणि सगळी कंपनी, अख्खीच्या अख्खी कंपनी तुझ्या नावावर होणार आहे. सो डोंट वरी, ओके? खरंच मम्मा? वाव, ऑल द बेस्ट. थँक्यू. बर चल आता खाली जाते, नाहीतरी म्हातारी उगाच कटकट करत बसे.
तनया अगं ये की खाली, आता आरती करायची राहिलीये फक्त. येतेस ना ग? म्हातारी ना मला श्वास पण नाही घेऊ देणार. आले आले. हा या. मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे मोठं प्रॉफिट. इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी. ते सगळं ठीक आहे आकाश, पण मला थोडी गडबड वाटते. ती कंपनी किती ऑथेंटिक आहे ना, त्याबद्दल मला डाऊट आहे. म्हणजे हे बघ, ते त्यांचं प्रोफाईल खूप मोठं दाखवत आहेत. मार्केटमध्ये त्यांचं नाव आहे, पण मी आणखी कोणाकडून त्यांच्याबद्दल काही विशेष ऐकलेलं नाही. त्यांचे इव्हेंटचे अपडेटसुद्धा नाही आहेत. मला ना थोडंसं डायसी वाटतं. ठीक आहे, आपण क्रॉस चेक करून घेऊ. पण मला एक कळत नाही, क्रॉस चेक केल्याशिवाय आपण डील कशी फायनल करू शकतो. ऑफकोर्स नाही करता येणार. पण तो क्लायंट अखिलला प्रेशराईज करतोय डील फायनल करायला. पण आपण क्रॉस व्हेरीफाय केल्याशिवाय डील कशी फायनल करू शकतो. एक काम करूया, आपण माहिती काढायला सुरुवात करूया. काय? पण हे सगळं आहे ना तुलाच करावं लागेल, कारण मी काहीही करायला गेलो ना तर अखिल पुन्हा माझ्याबद्दल गैरसमज करून घेईल. नाही, बरोबर बोलतोयस. तुम्हाला त्या क्लायंटची डिटेल्स पाठवून मी काही ना काही माहिती शोधतो. मी डिटेल्स पाठवतो. हा, पण आपल्याकडे 4च दिवस आहेत. कारण अखिल ही डील 4 दिवसात फायनल करतोय. हे बघ, मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतोय, पण तो ऐकतच नाही आहे. कारण त्याला भीती वाटते की हा प्रोजेक्ट त्याच्या हातातून जाईल आणि त्याला स्वतःला प्रूव्ह करता येणार नाही. आधी सुद्धा 2-3 असं झालं. तो जुन्या चुका परत रिपीट नाही होऊ देणार.